आपण भक्ती केला भस्मांच लेपण घंटी रुद्राक्ष धारण मस्तकी जटा भार आणि श्राक्षरी त्या देवतांना आपण पूजिला ते पुण्य अगदी जलाशयात ठेविला आणि तेने करून तुमच्या सारखे ब्राह्मण जलाशयात सुद्धा करते झाले म्हणून देव इथे हजर झाले. देवा धन्य सर्व तुमचं दर्शन मिळालं आश्रमालाही मिळाला पण मला शंका निर्माण झाली. माझा आश्रम काय सुटला या गुहे मी माझ्या पत्नीसह राहतोय पण देवा या गुहेपर्यंत तुमची पावलं पडली येण्याचा उद्देश देवा देवादी महादेव सर्वात मोठे हे कैलासपती आज हा वैकुंठीचा नारायण अगदी तुझ्याच पदार्पण करतो आणि बोलतोय. तू वैकुंठवासी मी कैलासवासी तुझं बरं आहे माझ्या मागावून बोलू नकोस पुढे आलास तरी चालेल. तेव्हा तुझ्या आज्ञेवरून मी पुनश्च बाहेर येतोय. एकच गोष्ट पाप नाशनासाठी गंगा हवी आहे. देवा तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत. खेळ ऐसे खेळावे खेळून न डावी गुंतावी कोणाच्याने हाती आहे. भरद्वाज म्हण गंगा आम्हाला मिळेल का. आधी पुरुषाच्या मुखातून निघणारे शब्द माझ्या हृदयाचा भेद घेऊन जात आहे. जगती देवतांची पावलं इथपर्यंत पहिली जाती विश्वातील सत्य देवतांपासून तरी काही लपून नाही. माते मी तुला वचन दिलेलं आहे या गोष्टीची वाच्यता मी नाही करू शकणार. माते अनंत पापांचा दर्या भारद्वाज आहे पण पाप नाशले म्हणून तुझ्याकडे विश्वाला आजपर्यंत पाहिला आहे. आई माझा प्रसंग तोच निभावून दे. आई माझा प्रसंग तोच निभावून दे. आई माझा प्रसंग तोच निभावून दे. माझा मित्रासमोर समजू शकलो नाही. जरा वेळ आहे. देवी गंगा पाप नाशनासाठी तुमची गरज आहे. तुमचं सहकार्य आहे. जशी आपली आज्ञा पाप नाशनासाठी जर या
गंगेनं सहकार्य करायला हवं तर ते मी करायला तयार आहे. कारण हे एक देव कार्य आहे याची जाण निश्चितच मला आहे. आणि म्हणूनच गंगादेवी हा कदाचित तुम्हाला ज्ञात असेल आम्ही नेत्र उघडले नव्हते आणि आज ही वेळ उद्भवली. तुम्ही दाताला शाप दिलात की एक तरी तुमचं अवैधान फोल ठरेल. ठरलं. गंगादेवीने दिलेला शाप तो असत्य कसा होणार. शेवटी आपण दिलेला शाप योग्य ठरला. ज्या वैनतेयातनं मणिनागाचा पिच्छा पुरविला त्या मणिनागाला मी अभयदान दिलं. पण गरुडाला माझ्याबरोबर संघर्ष करून मणिनागाला घेऊन गेला. शाप फोल ठरला. पण शिवतत्व काय हे याची जाणीव आपल्याला आहे. ही शिवनिंदा झाली आणि या शिवनिंदेमुळं गरुडाला स्नान करणं गरजेचं आहे. तेव्हा गरुडाला गंगेचा प्रवाह प्रवाहित होऊन त्याचं पाप क्षालन करणं हे आम्हा देवतांसाठी इप्सित आहे. महादेवा कसं घडलं काय हे आपल्याला ज्ञात आहे. आपलं कर्तव्य जे माझं कर्तव्य आहे ते मला करायला आहे. आमच्यात कलह का निर्माण झाला कशा पद्धतीनं झाला याची मला जरी जाण असेल तरी सुद्धा महादेवा नक्कीच उलगडा करेल. हा पहिल्यांदा वैनतेयाला पाप ही काया रूपानं जरी इथं प्रकट झाले तरी सुद्धा जल रूपानं याच कमंडलू मध्ये मी होते. काही जल या कमंडलू आहे. पापमुक्त झालास. पण ज्यानं पाप हे घडविलं आणि आरंभ केला तो कुठं मुक्त झाला. तो पाप पुरुष आहे. कदाचित वैनतेया ज्ञात नसेल तुला. हा कोण आहे. ब्राह्मण संध्या वंदन करतात. तेव्हा या विश्वातील सूक्ष्म राक्षसी लालसा नष्ट होते. हे सुमाळी दैत्यानं पाहिलं राक्षस का मरतात. तेव्हा त्या सुमाळी दैत्यानं किंवा संध्यावंदन सुरू असताना या पाप पुरुषाला प्रेरित केलं आणि तोच पाप पुरुष जन्म घेता झाला तो यज्ञहंता म्हणून आता या पाप पुरुषाला मुक्त करणं गरजेचं आहे. आणि म्हणून याला पुन्हा स्वर्ग प्राप्ती होण्यासाठी पाप क्षालन होण्यासाठी हे गंगादेवी याचाही उद्धार घडविणं गरजेचं आहे. हे देव कार्य माझ्या हातून घडत आहे आणि म्हणूनच यांना स्वर्गाची प्राप्ती जर व्हायला हवी तर हे हे देव हो. पाप पुरुष क्षणाघात आमच्या देहातून निघून जावा आणि सात्विक भाव सात्विक विचार आमच्या ठिकाणी उद्भवले. याच्या मुलाचे कारण तुम्ही साऱ्या देवता आहात. सारे देव घटक आहे. अर्थात मी तुमच्या सर्वांच्या चरणी हा यज्ञहंता या यज्ञहंतावर गंगेचा
या विश्वात प्रत्येक ब्राह्मण जेव्हा संध्यावंदन करतात, पण संध्यावंदन करण्यापूर्वी जर का अंगाला भस्म धारण केलं नसेल तर त्या संध्यावंदनाच्या योग काही होणार नाही. अंगाला भस्म धारण केलं तर पाप पुरुष स्पर्श करू शकणार नाही. म्हणून प्रत्येकानं संध्यावंदन करण्यापूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ आणि केवळ भस्म धारण करायला. राहिला प्रश्न गंगादेवी पहा, गरुड तीर्थ आणि शुक्ल तीर्थ या तीर्थाची निर्मिती करणं हे देवतांच्या नियतीला विसरून होतं. आम्ही डोळे उघडले असते तर तुमचं माझं भांडण झालं असतं, आणि जर का तुम्ही भांडणात मला शाप दिला नसता तर मणिनाग माझ्याकडं अभयदानाने व्यक्त राहिला असता. अखेर तुमच्या शापामुळे तो अभयदान खोल करला आणि मणिनागाला वैनदेय घेऊन गेला. वैनदेयाची भेट या पाप पुरुषाशी झाली होती आणि अखेर हे सारे आम्ही एकत्र आलो आणि गरुड तीर्थ आणि शुक्ल तीर्थ या विश्वाच्या ठिकाणी निर्माण झालं. अर्थात या विश्वात नियती ही स्त्री आहे आणि स्त्रीवर नियंत्रण पुरुषाचं आहे, अर्थात भगवंताचं आहे. आणि नियतीला आम्ही शब्द दिला की तुझ्या निश्चित निर्माण कधी आम्ही हस्तक्षेप देवता करणार नाही. आणि म्हणूनच जेव्हा गंगा देवी केवळ या देवतांच्या कार्यासाठी काही क्षणासाठी त्या शिवांचं नातं आपल्यापासून दुरावलं गेलं, पण हे नातं यावत चंद्र दिवाकरा जन्मश्री असेपर्यंत शिवगंगा आणि शिवपार्वती अखंड अविरत हे कार्य करणार. आणि हा यज्ञ माझा उद्धार केलाय. अर्थात तो कुणी त्रिकाल संध्या करेल, तो भस्मचर्चित करेल, पण या क्षणाला तुम्ही माझा उद्धार केलाय. सूर्यलोकाच्या ठिकाणी शिवाय